नमस्कार. मी माणिक मुंडे. मध्य प्रदेशचा निकालापेक्षाही जेव्हापासून प्रचार सुरू झाला त्यातही प्रचाराच्या आधीपासनं त्याच्यानंतर तिकीट वाटप, त्याच्यानंतर पंतप्रधान मोदींच्या सभा आणि आत्ता निकाल या सगळ्या गोष्टीमध्ये ही गोष्ट मी इथून दिल्लीतून पाहतोय, इथल्या नॅशनल मीडियातून पाहतोय, वेगवेगळ्या चर्चामधनं पाहतोय आणि मला जाणवलेली एक गोष्ट जी होती ती हीच होती की बहुतांश जण असं सांगत होते, इथले पत्रकार वगैरे सगळेच जण, की मध्य प्रदेशमध्ये तर काँग्रेसच येणार आणि मामाचे दिवस भरलेले आहेत. मला थोडंसं ज्यावेळेस पत्रकार फील्डवरनं येतात किंवा कुठलाही पत्रकार अगदी माझ्या चॅनल्सचाही ज्यावेळेस रिपोर्टर येऊन सांगत असतो की नाही नाही इथं हा रिझल्ट लागेल किंवा तिथं तो रिझल्ट लागेल, तेव्हाच मी मनोमन हे ठरवत असतो की याच्या नेमका उलटा रिझल्ट तिथे येणार आहे. पण तरीही मी मध्य प्रदेशात असा इलेक्शनच्या ह्याच्यासाठी कधी गेलेलो नाही, कधी पाहिलेलं नाही. त्याच्यामुळे मलाही असं वाटत होतं की हिंदी बेल्ट, ज्याला काऊ बेल्ट म्हटलं जातं, तिथला निकाल हा कम्प्लिटली वेगळा असू शकतो आणि आपण चुकीचे ठरू शकतो. तरीसुद्धा माझ्या दृष्टीनं हे असं का होत असावं, असं का सांगितलं जात असावं किंवा शिवराज सिंग चौहान हे पराभूत होतील, त्यांचं तिकीट कापलं जाईल, त्यांचे जे समर्थक आहेत त्यांना पण तिकीट भेटणार नाही, इथपर्यंत चर्चा का सुरू झाली असेल आणि ते नॅशनल मीडियामध्ये न्यूजरूमपर्यंत ती कशी पोहोचली असेल, याचं मला त्याच्यावर आश्चर्य वाटायचं. पण आता एवढ्या वर्षाच्या अनुभवानंतर मला हे लक्षात आलेलं आहे की बहुतांश चॅनलवरच्या ब्रेकिंग पण सेम असतात. ब्रेकिंगचं टेक्स्ट जे आलेलं असतं ते सुद्धा आजकाल सेम येतं. का? तर पाठवणारा जो सेंडर असतो, जो पाठवणारा त्या पक्षातला जो माणूस असतो, जो हे सगळं सगळ्या मीडियाला काही बातम्या, काही माहिती पुरवत असतो. तर एकच मेसेज हा वेगवेगळ्या मोबाईलवर, वेगवेगळ्या रिपोर्टरला, वेगवेगळ्या चॅनलचा सेम मेसेज जात असतो. त्याच्यामुळे मला असं लक्षात आलं की एखाद्या चॅनलचा प्रतिनिधी बदलतो, रिपोर्टर बदलतो, चॅनल बदलतं, सगळं बदलतं, चॅनलची नावं बदलतात, पण त्याच्यातला मेसेज जो आहे आणि त्याच्यातली जी माहिती आहे ती मात्र सेम होते. त्याच्यातले फार कमी लोक असतील, प्रतिनिधी असतील की ते रिचेक करत असतील, आलेली माहिती परत बघत असतील आणि 100% करत असणार आहेत. पण तरीसुद्धा त्यातले बहुतांश लोक असे असतात की जी माहिती पुरवली गेली ती छाती ठोकपणे सांगण्याचा प्रयत्न करतात की हे माझ्या सोर्सेसनं सांगितलेलं आहे आणि हे असंच घडणार आहे. आणि मी नॅशनल मीडियामध्ये जेव्हा बघत होतो, ऐकत होतो, काही मीटिंग्स मी अटेंड करत होतो, त्यावेळेसही मला हे लक्षात येत होतं की बहुतांश जण असं सांगत होते की नाही, यावेळेस मामा गेले, तिथं कमलनाथ हेच आता मुख्यमंत्री होणार आणि हे निश्चित झालेलं आहे आणि जनतेचा मूड आता मामासोबत राहिलेला नाही. ही गोष्ट तुम्हाला सिद्ध करून पाहायची असेल तर तुम्ही हेही पाहू शकता की अगदी इलेक्शनच्या ऐन मध्यावर असताना सुद्धा बहुतांश पेपरच्या हेडलाईन्स, बहुतांश टी व्हीचे रिपोर्ट्स, हे सगळं असं सांगण्याचा आणि भासवण्याचा प्रयत्न केला जात होता की शिवराज सिंग चौहान यांच्या विरोधामध्ये मध्य प्रदेशमधल्या जनतेचा मूड आहे. ही अँटी इन्कम्बन्सी, वेगवेगळ्या पद्धतीची त्याला नावं येतात, वैचारिक नावं, वैचारिक विशेषणं त्याला जोडली जातात आणि सांगण्याचा प्रयत्न केला जातो की नाही, आत्ता शिवराज सिंग चौहान यावेळेस म्हणजे आत्तापर्यंत ते कदाचित आत्ता ज्योती बसूच्या नंतर लॉंगेस्ट सर्विंग सीएम असतील. मला वाटतं 18 वर्ष, 2005ला ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झालेले आहेत आणि आता 18 वर्षाच्या नंतर सुद्धा ते परत एकदा जिंकून आलेले आहेत. म्हणजे एखाद्या सीएमची 20 वर्ष एखाद्या राज्यामध्ये सत्ता असणं माझ्या दृष्टीनं आपल्यासारख्या देशामध्ये जिथं इतकं बहुल आहे, जिथं एक माणूस दुसऱ्या माणसाला ऐकून किंवा एकापेक्षा दुसऱ्याची जात, दुसऱ्याचा धर्म, दुसऱ्याचं कास्ट, क्रीड सगळं व्हरायटी आहे, तशा ठिकाणी एखाद्या माणसाला 20 वर्ष सातत्याने यश मिळणं राजकारणामध्ये, पॉलिटिक्समध्ये ही सोपी गोष्ट नाही. पण यावेळेस तरीही सगळ्यांच्या हेडलाईन्स, सगळ्या पेपरवाल्यांच्या हेडलाईन्स, सगळ्या चॅनलवाल्यांचे रिपोर्ट्स हे सांगत होते की नाही, मामांचे यावेळेसची पराभव निश्चित आहे. मला खात्री आहे की याच्या पाठीमागं बी जे पीमधलाच, कदाचित बी जे पीचा हायकमांड, त्यांचाच याच्यामध्ये काही हात आहे की काय, हे जे रिपोर्ट्स येत होते, ह्या ज्या गोष्टी माहिती बाहेर येत होती, असं वातावरण तयार केलं जात होतं. तर बी जे पीनं, म्हणजे मला हा पडलेला प्रश्न होता की बी जे पीनं स्वतः तर शिवराज सिंग चौहान यांचा पराभव करायला घेतलेला नव्हता, किंवा ह्याला उलटही म्हणता येईल की असे काही त्यांना रिपोर्ट्स चुकीचे मिळत होते का, की बहुतांश वेळेस आपल्याला भाजपचं ऐकायला मिळतं की भाजपकडं आम्ही एक सर्वे केलेला आहे आणि त्या सर्वेमध्ये आम्हाला कळलेलं आहे की इथं आमचा उमेदवार विजयी होणार आहे आणि इथं पराभूत होणार आहे. तसे काही अंतर्गत बी जे पीचे सर्वे हायकमांडला मिळालेले होते का आणि ते सर्वे हे दाखवत होते का की शिवराज सिंग चौहान यांचा स्वतःसह पूर्ण भाजपाचा मध्य प्रदेशमध्ये पराभव होणार आहे? जर सर्वे जर त्यांना भाजपला मिळणारे चुकीचे असतील आणि ते मिळालेले असतील, तर याचा अर्थ असा आहे की दोन्हीपैकी एक गोष्ट चुकीची आहे. एक,
भाजपनं अंतर्गत केलेले सर्वे ते चुकीचे ठरलेले आहेत, नसेल तर भाजपनं जाणीवपूर्वक शिवराजसिंग चौहान यांचा पराभव करायला घेतलेला होता आणि त्याच्याच एक भाग म्हणून मीडियाला ही अशी माहिती पुरवली जात होती की ती माहिती इथपर्यंत पाझरली की लोकांनी आणि सगळ्या एक्झिट पोलवाल्यांनी सगळ्यांनी असं गृहीत धरलेलं होतं की मामांचे दिवस यावेळेस मध्य प्रदेशमध्ये भरलेले आहेत. ही एक गोष्ट इथपर्यंत झालेली होती. याला प्रूफ काय? तुम्ही भाजपचे सगळे ट्विटर हँडल जाऊन बघा, भाजपचा सगळा फेसबुकवरचा सोशल मीडिया बघा, कुठलाही सोशल मीडिया बघा, त्याच्यामध्ये जेवढं गेल्या महिना 2 महिन्यामध्ये जेवढे ट्विट केले, जेवढे व्हिडिओ टाकलेले आहेत, जेवढे पोस्टर्स टाकल्यामध्ये त्याच्यामध्ये कुठेही शिवराजसिंग चौहान दिसत नाहीत. दिसतात ते फक्त आणि फक्त मोदी आणि मोदींच्या सोबत एक 10-12 नेते आहेत. त्या नेत्यांचे फोटो दिसतात आणि त्याच्यापैकी एक म्हणून कुठेतरी शिवराजसिंग चौहान दिसतात. तुम्ही कल्पना करा, जो माणूस 18 वर्ष एखाद्या पार्टीला एका स्टेटमध्ये सत्तेत ठेवतोय त्या माणसाची ही स्थिती गेल्या 2 महिन्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये पाहिली होती. मला अजूनही हा प्रसंग व्यवस्थित आठवतो की मध्य प्रदेशमध्ये जी पहिली लिस्ट आली उमेदवारांची भाजपाची, तर ती लिस्ट पाहिल्याच्या नंतर बहुतांश नॅशनल मीडियामध्ये, इथल्या दिल्लीमध्ये सुद्धा, न्यूजरूममध्ये सुद्धा अशी चर्चा झाली की या लिस्टमध्ये शिवराजसिंग चौहान हे ज्यांना तिकीट देऊ इच्छित आहेत किंवा त्यांचे जे कोणी काही समर्थक आहेत त्यांना याच्यात तिकीट दिलेलं नाही. या लिस्टवर जी काही पूर्ण छाप दिसते ती पूर्ण छाप ही भाजपच्या हायकमांडची आहे आणि भाजपच्या टॉपच्या नेतृत्वाची आहे. अर्थातच सांगणाऱ्याला हेच सांगायचं होतं की ह्या लिस्टमध्ये जे काही ठरवतात ते मोदी आणि शहा ही जोडीच ठरवत असते आणि त्यांचं असं म्हणणं होतं की ही अशी स्थिती आहे. दुसरी लिस्ट आली, त्याच्यानंतर परत एक लिस्ट आली. ह्या सगळ्या लिस्ट झाल्याच्या नंतर तर अशी चर्चा सुरू झाली की भाजपला असं वाटतंय की मध्य प्रदेशमध्ये प्रचारसुद्धा आता केला गेला नाही पाहिजे. ही उमेदवारांची जी लिस्ट आली ती लिस्टसुद्धा बघितली नाही पाहिजे, कारण दुसऱ्या आणि तिसऱ्या लिस्टमध्ये हायकमांडचं कुठलंही त्याच्यामध्ये त्यांचा से दिसत नाही, त्याच्यामध्ये मामाचा म्हणजे शिवराजसिंग चौहान यांचा से दिसतोय. अशीही चर्चा सुरू झाली. असं का केलं असेल BJP हायकमांडनं? तर त्याचं सिंपल कारण, त्यांचा असं ग्रह होता की मध्य प्रदेशमध्ये असंही सरकार गेलेलं आहे, त्याच्यामुळे तिथं प्रचारालाही जाण्याची गरज नाही आणि तशी स्थिती झालेली होती, तशी चर्चा सुरू झालेली होती. त्या लिस्टमध्ये सुद्धा ही गोष्ट आठवणीने आवर्जून ती दिसत होती. तुम्ही कल्पना करा, मध्य प्रदेशचं एका स्टेटचंही इलेक्शन होतं आणि त्या इलेक्शनमध्ये कैलास विजयवर्गीयसारखा जो माणूस सरचिटणीस आहे, ज्याला फक्त कैलास विजयवर्गीयच नाही तर तोमरसारखे केंद्रीय मंत्री राहिलेले अशा 10-12 नेत्यांना, खासदारांना, केंद्रातल्या नेत्यांना मध्य प्रदेशच्या निवडणुकीमध्ये आमदारकीसाठी उतरवलं भाजपनं. तर या एका निर्णयाचा अर्थ असा होतो की त्यांचा शिवराजसिंग चौहान यांच्या नेतृत्वावरचा विश्वास कमी झालेला होता. BJPला याचा कॉन्फिडन्स वाटत नव्हता की शिवराजसिंग चौहान यांची जी काही टीम आत्ता मध्य प्रदेशमध्ये उतरलेली आहे ती आपल्याला हे राज्य जिंकून देऊ शकेल की नाही याची साशंकता वाटली. म्हणूनच त्यांनी 10 ते 12 खासदार, मंत्री मध्य प्रदेशच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उतरवले आणि ही भाजपची स्ट्रॅटेजी म्हणून बहुतांश चॅनलवाल्यांनी ती प्रोजेक्ट केली. आता पेपर्स, चॅनल्सवाले ते तसे का प्रोजेक्ट करत होते एका बाजूनं, हाही संशोधनाचा विषय आहे. पण ही वस्तुस्थिती आहे त्याच्यातली की भाजपचा शिवराजसिंग चौहान यांच्या नेतृत्वावरचा विश्वास राहिला नव्हता ही दाखवणारा तो एक डिसिजन होता, ज्याच्यामध्ये तोमरसारखे, कैलास विजयवर्गीयसारखे हे सगळे नेते त्याच्यामध्ये दिसत होते. याची कुणकुण आपल्यासोबत असं काही घडतंय याची कुणकुण शिवराजसिंग चौहान यांना लागलेली नव्हती का? तो होती. तुम्ही शिवराजसिंग चौहान यांचं वक्तव्य आठवून बघा. ते सांगत होते, त्यांनी भर सभेमध्ये विचारलं आणि महिलांनाही विचारलं की तुम्ही लक्षात ठेवा, मी निघून जाईल तर असा मामा, असा भाऊ तुम्हाला मिळेल का? हे वाक्य शिवराजसिंग चौहान यांनी का विचारून बघितलं. तुम्ही तेही चर्चा तुमच्या टीव्हीवर पण तुम्ही पाहिली असेल, तुमच्या वर्तमानपत्रामध्ये पण पाहिली असेल की ज्याच्यामध्ये ही चर्चा होती की शिवराजसिंग चौहान यांना विधानसभेचं तिकीट तरी मिळेल की नाही. शिवराजसिंग चौहान यांचं तिकीट कापलं जाईल इथपर्यंत चर्चा गेली आणि त्याच शिवराजसिंग चौहानांच्या या चर्चेवरनं असा एक मेसेज गेला आणि तो दिसून आला सगळीकडं की मध्य प्रदेशमध्ये भाजपा जवळपास हारलेली आहे आणि हा पराभव माझ्या दृष्टीनं शिवराजसिंग चौहान यांचा पराभव करण्यासाठी भाजपमधलाच एक मोठा गट सक्रिय झालेला होता की काय, अशी साशंकता यावी. खुद्द म्हणजे मला तर असं वाटलं की मोदींनी स्वतःच ह्या सगळ्या गोष्टीला पराभूत करण्यासाठी किंवा भाजपनं स्वतः पराभूत करण्यासाठी सगळे प्रयत्न शिवराजसिंग चौहानांच्या विरोधामध्ये हे उभे केले जातात की काय, इतकी शंका घ्यावी इथपर्यंत सगळा संशय मध्य प्रदेशमध्ये आलेला होता. आणि जसंही आज निकाल यायला लागले तर निकालात हे स्पष्ट झालं की
मामानं फक्त विजय मिळवला असं नाही, तर तो दणदणीत बहुमत मिळवलेलं आहे. दणदणीत त्यांना विजय मिळालेला आहे आणि हा विजय त्यांच्या भरपूर जणांनी आज म्हणजे मला आश्चर्य वाटतं पत्रकारांचं, न्यूजच्या डेस्कवर बसणाऱ्या जे गेस्ट म्हणून येतात त्या पाहुण्यांचं सुद्धा, तेही असं कालपर्यंत म्हणजे एक्झिट पोल येत होता तोपर्यंत ते असं सांगत होते की शिवराज सिंग चौहान हे कसे फेल गेलेले आहेत आणि याच्यातले बहुतांश लोक पॉलिटिकली अफिलिएटेड असतात आणि त्यांची मतं तशीच गृहीत धरतात. काही मतं अर्थातच, काही जणांची मतं अर्थातच कम्प्लिटली वेगळी असतात. पण काय म्हणतात त्याला, मायनॉरिटीमध्ये असलेलं मत ऐकण्याची स्थिती, ऐकण्याची अवस्था सध्या आपल्याकडं आहे का आणि त्याच्यावर विचार करण्याची आपली पद्धत आहे का, प्रश्न इथपर्यंत उपस्थित हवा असा सध्याचा क्युआस, राजकीय क्युआस आत्ता आपल्याकडे झालेला दिसतोय. आणि ते सुद्धा म्हणजे कालपर्यंत जोपर्यंत हे निकाल येत नव्हते, अगदी सकाळपर्यंत हे लोक सांगत होते की नाही, आजचा दिवस शिवराज सिंग चौहानांचा शेवटचा दिवस असेल आणि आत्ता शिवराज सिंग चौहान संपलेले असतील आणि इथं कमलनाथ येणार आहे. दुपार होता होता किंवा पहिल्या 2 तासामध्ये चित्र स्पष्ट व्हायला लागलं आणि तिथं लक्षात आलं की शिवराज सिंग चौहान इतक्यात राईट ऑफ होणारे नेते नाही आहेत आणि उलट त्यांच्या लाडली बहिणानं चमत्कार केलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसाही मध्य प्रदेशमध्ये मामांचे दिवस निकाल त्यांच्या बाजूने यायला लागले, शिवराज सिंग चौहानांच्या बाजूने जसा जसा निकाल यायला लागला तसतसा टी व्हीच्या पॅनलवर बसलेले गेस्ट त्यांची भाषा बदलायला लागले आणि कालपर्यंत जे सगळे दुर्गुण शिवराज सिंग चौहानामध्ये शोधले जात होते, ते आज तीच मंडळी सगळेजण शिवराज सिंग चौहानामध्ये काही गुण शोधत होते. आणि आपल्याकडच्या गेस्टची हीच क्वालिटी आहे आणि आपल्याकडच्या रिपोर्टिंगची हीच सध्याची स्थिती आहे. हे आश्चर्य वाटावं अशी स्थिती आहे. त्याच्यामुळंच शिवराज सिंग चौहान यांचा पराभव म्हणजे माझ्या दृष्टीने शिवराज सिंग चौहान 2 लोकांचा पराभव करून ते उभे राहिलेले आहेत. त्यातला एक पराभव ज्यांनी केलेला आहे तो म्हणजे त्यांनी आज भाजपचा पराभव केलेला आहे. ती भाजप, ज्या भाजपनं शिवराज सिंग चौहानांना एक तर सोडून दिलेलं होतं असं म्हणा, किंवा त्यांचा पराभव करण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता असं समजा, किंवा शिवराज सिंग चौहान त्यांची दखलच घेतली जाऊ नये अशा स्थिती निर्माण होईल अशी परिस्थिती करणारी, त्या परिस्थितीचा पराभव आज शिवराज सिंग चौहानांनी केलेला मला दिसला, मला तसाच तो वाटला. एक ही गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, शिवराज सिंग चौहानांनी आजच्या घडीला हे दाखवून दिलं आहे की मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंग चौहान हेच तिथले मोदी आहेत. त्यांच्या एवढा लोकप्रिय नेता आजच्या घडीला तिथं नाही. मला याची कल्पना नाही आहे की भाजप त्यांना परत मुख्यमंत्री करेल की नाही करेल, कारण जसाही विजय मिळायला सुरुवात झाला तसतसा तोमर, त्याच्यानंतर ज्योतिरादित्य सिंधिया वगैरे ही सगळी जी मंडळी होती ती आज दिसत होती आणि ते सगळेजण फक्त मोदींचंच नाव घेत होते. शिवराज सिंग चौहानांचं कुणीही नाव आजसुद्धा कोणी घेताना दिसत नव्हतं आणि कुणीही म्हणत नव्हतं. आणि आज दिवसभरामध्ये सुद्धा, निकालाच्या दिवशीसुद्धा कुणीही हे सांगण्याचा प्रयत्न नाही केला की हा जो सगळा विजय मिळालेला आहे तो शिवराज सिंग चौहान यांच्यामुळे आहे. जे काही चित्र असेल, अर्थातच ही निवडणूकसुद्धा हे मान्यच करायला पाहिजे की भाजपनं मोदींजींच्या चेहऱ्यावर ती लढली आणि मोदींजींच्या चेहऱ्यावर ती जिंकली. असं असेल तरीसुद्धा हे दिसतंय राजकारण जे काही बदलले गेल्या वर्षभरामध्ये, फक्त मध्य प्रदेशमध्येच नाही तर भाजपचा हायकमांडनं तुम्ही देवेंद्र फडणवीसांसोबत जे काही प्रसंग घडला, त्यांच्यासोबत जी काही भाजपनं शेवटच्या क्षणी त्यांना मुख्यमंत्री केलं नाही आणि उपमुख्यमंत्री केलं, तशीच स्थिती मध्य प्रदेशमध्ये पण झाली, रमण सिंग यांच्यासोबत पण झाले. आणि एक अशी चर्चा आहे दिल्लीमध्ये की मोदी शहा या जोडीचा किंवा भाजपमधल्या ही जी स्टेटची जी स्ट्रॉंग लिडरशिप आहे यांच्यासोबत काहीतरी मिसकम्युनिकेशन सुरू आहे, त्यांच्यासोबतचा संवाद कमी झाल्याची चर्चा नॅशनल कॅपिटलमध्ये आहे. आणि तरीसुद्धा एवढा सगळा भाजपात क्युआस असताना सुद्धा काँग्रेसला त्याची संधीचं सोनं करता आलेलं नाही, ती संधी साधता आली नाही. साहजिक आहे, म्हणजे कमलनाथसारख्या नेत्यांकडून काही अपेक्षा करावी की जे अखिलेश असे शब्द उच्चारतात किंवा त्या धीरेंद्र शास्त्रीचं दर्शन काढायला जातात. मला असं वाटतं की काँग्रेसने एकदा खरोखर एकदा त्या धीरेंद्र शास्त्रींना बोलून घेतलं पाहिजे आणि कमलनाथ आणि राहुल गांधी ह्या सगळ्यांनी मिळून त्यांच्या समोर बसून एकदा त्यांनी त्यांची चिठ्ठी काढली पाहिजे की त्यांचं भविष्य त्यांना कसं दिसतं. पण ज्याचं भविष्य राईट ऑफ करण्याचा, नाकारण्याचा प्रयत्न केला त्या शिवराज सिंग चौहानांनी मात्र मला स्वतःला असं वाटतं की आज ते झळाळून निघालेले आहेत. आणि हा विजय, शिवराज सिंग चौहानांचा विजय, मध्य प्रदेशातला विजय, भाजपला सुद्धा प्रचंड मोठा धडा आहे. हा धडा ते शिकतील आणि महाराष्ट्रामध्ये
देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत असा ते कुठला काही निर्णय घेणार नाहीत अशी अपेक्षा करूया. नसेल तर भाजपचं प्रचंड नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही.